ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्य निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यात नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अंदाज। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेबाबत विरोधकांमध्ये नाराजीचा सूर। मतदान याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणं अयोग्य, विरोधकांची ही भूमिका। मतदार याद्यांमधील सुधारणेबाबत महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे दिल्लीमध्ये, तर शिष्टमंडळ नव्हे फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी। मतदार नोंदणीची मुदत ही 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंगची हायकोर्टात धाव। आज याचिकेवर सुनावणी। आयोगाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। भाजपकडून मतचोरीबाबत महाविकास आघाडी आणि मनसेला प्रत्युत्तर। मतचोरी आहे की वोट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा सवाल। महाविकास आघाडीचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्टला दिसतील। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर आम्ही बोलतोय, आशिष शेलार यांची टीका। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलार यांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची SIR मोहीम आजपासून सुरू। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाणार। 51 कोटी मतदारांची फेरतपासणी होणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, प्रशांत पडोळे यांचं विधान। पडोळे ऍक्सिडेंटल खासदार, फडणवीसांवर बोलताना विचार करून बोला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवार यांचं नाव चर्चेत। सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण असल्यानं इच्छुकांची गर्दी। पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवार यांचं नाव पुढे येण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद असल्याचं विधान। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूरचा दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। अजितदादा भाषणांमधून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून सरळ करा म्हणतात। पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य। कोल्हापुरातील कळंबा या कारागृहामध्ये आता जिवंत काडतुसं सापडली। अटकेतील दोन्ही संशयित आरोपी पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित। आरोपींनी कारागृहात पिस्तूल लपवून ठेवले का? पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईमध्ये पालिकेकडून 4 ठिकाणी नवे कबूतरखाने सुरू करण्याचा निर्णय। मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये एकही संस्था पुढे आली नाही, त्यामुळे नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे कबूतरखाने सुरू होतील का, याबाबत शंका। बिहारमध्ये बॅनरवरती भुजबळांचा फोटो लावण्यास रोखल्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा राजीनामा। उमेदवाराच्या राजीनाम्यानंतर पक्षाकडून निवडणूक पर्यवेक्षकाची तात्काळ हकालपट्टी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।